भोंदू अशोक खरातचा ताबा घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते। खरातचा ताबा घेण्यासाठी ईडीने न्यायालयामध्ये अर्ज केल्याचीही सूत्रांची माहिती आहे। अध्यात्म आणि आशीर्वादाचा बनाव रचून अशोक खरातनं उभं केलेलं साम्राज्य नेमकं कशाच्या जोरावरती आहे याचा ईडीकडून तपास केला जाण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर खरातच्या विविध बँक खात्यांमधील संशयास्पद व्यवहार आणि मालमत्तेच्या खरेदी विक्रीमध्ये मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा ईडीला दाट संशय आहे। अशोक खरातला ताब्यात घेतल्यानंतर ईडीच्या तपासाला आता वेग येण्याची शक्यता आहे। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, अशोक खरातचा आता ईडी ताबा घेईल असं कळतंय, काय नेमके अपडेट्स मिळतात? अशोक खरातची याआधी एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली आहे। त्याचबरोबर शिर्डी पोलिसांनी देखील चौकशी केली आहे। अद्याप नाशिक शहर पोलीस, त्याचबरोबर नाशिक ग्रामीण पोलीस आणि पुन्हा एकदा अहिल्यानगर पोलीस यांच्या माध्यमातून चौकशी केली जाणार आहे। पण तत्पूर्वीच ईडीच्या माध्यमातून देखील त्याची चौकशी होणार आहे, कारण ईडीला दाट संशय आहे यांनी एवढी माया कशी गोळा केलेली आहे। त्यामुळे ईडीकडनं न्यायालयामध्ये अर्ज केल्याची सूत्रांकडनं माहिती प्राप्त झालेली आहे। आता ही संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ईडीला ताबा द्यायचा की नाही द्यायचा याबाबतचा निर्णय होईल। आणि ईडीने ज्यावेळेस अशोक खरातचा ताबा घेतला जाईल त्यावेळेस अनेक खुलासे समोर येणार आहेत। यांनी एवढी माया कुठून जमवली, त्याच्यामध्ये सहभागी कोण कोण आहे, या सर्व घडामोडींचा उलगडा होणार आहे। निश्चित, त्यामुळे या सगळ्याच संदर्भातले अपडेट तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद मुकुल या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।